नमस्कार, मी स्मिता's किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अंडा दम बिर्याणी। आपण इथे हा बिर्याणी राईस घेतलेला आहे 2 वाट्या। आता आधी आपण हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। आता आपण गॅस पेटवायला घेऊया। पॅन मध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घेऊयात। या तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूपही घेऊ शकता। यामध्ये घालूया आपण थोडे खडे मसाले। हे मसाले फ्राय झाले, जिरं थोडंसं वरती आलं की आपण यामध्ये हे धुतलेले तांदूळ घालून घेऊया। हे तांदूळ आपण अर्धा मिनिट तरी परतून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक तांदळाला तेलाचा कोट आला पाहिजे। असा रबरचा स्पॅच्युला घ्यायचा आहे, म्हणजे मग तांदूळ तुटत नाही। तुम्ही बघू शकता तांदळाला आता छान चमक आलेली आहे। आता आपण यामध्ये पाणी घालूया। या वाटीच्या साहाय्याने मी 2 वाटी तांदूळ घेतलं होतं, त्याच वाटीच्या साहाय्याने आपण 3 वाटी पाणी घेऊया। हे चांगलं हलवून घ्यायचंय आणि याला आता उकळी आली की मग आपण यामध्ये मीठ घालूया। तांदळाला छान उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं लिंबू पिळूया। आता हलवून घेऊ आणि गॅस बारीक करून यातलं पाणी आटलं की थोडंसं झाकण ठेवूया। आता आपण यावर झाकण ठेवून भात शिजू देऊया। आता आपण झाकण काढून आपलं भात चेक करूया। भात बघा खूप छान शिजलाय, म्हणजे 70% शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून भात दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण अंडा मसाला तयार करायला घेऊयात। त्यासाठी घेऊयात 1 पळी तेल। तेल जरा गरम झालं की आपण यात अंडा फ्राय करून घेऊया। अंडी फ्राय होतानाच आपण त्यावरती थोडंसं हळद घालणार आहे, थोडंसं लाल तिखट आणि कस्तुरी मेथी किंवा कोथिंबीर। असं छान कोट करून घेऊया त्यांना। आपले अंडे छान फ्राय झालेत। आता आपण हे काढून घेऊयात। आता याच पॅन मध्ये आपण आणखी थोडंसं तेल घेऊन अंडा मसाला करायला घेऊया। यामध्ये घेऊया थोडेसे खडे मसाले, तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल, लवंग, काळी मिरी आणि लहान इलायची आणि थोडंसं चहा जिरं। ते फ्राय झालं
की आपण यामध्ये घालूया हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कांदा. आपला कांदा छान फ्राय झालेला आहे. आता आपण यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेऊया. आता आपण ही आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे ती छान फ्राय करून घेऊया. आता यामध्ये आपण टमाटे घालूया आणि टमाट्यांसोबतच सुके मसाले घालूया. हळद, धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा रंगाची लाल मिरची, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ. हे सगळं एकजीव करून घेऊया. याचे झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. मसाल्याला खूप छान तेल सुटलंय. आपण आता यामध्ये 1 किंवा 2 चमचे दही घालूया. हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये कोथिंबीर पुदिना घालून आपण एक वाफ काढून घेऊया. आपण झाकण खोलून बघूया. आपला मसाला खूप छान फ्राय झालेला आहे. आता आपण यामध्ये फ्राय केलेले अंडे घालूया. अंड्यांना छान मसाल्याचा कोट करून घेऊया. आता झाकण ठेवून गॅस बंद करूया. गार्निशिंग साठी आपण आता थोडेसे काजू आणि कांदा फ्राय करून घेऊया. आपला कांदा छान फ्राय झालाय. आता आपण हे तेलातनं बाहेर काढून थोडंसं थंड करून घेऊया. आता आपण अशी एक हंडी घेऊया किंवा तुम्ही पातेलं घेतले तरी चालेल. त्यामध्ये आपण दम द्यायला घेऊया. त्यामध्ये सुरुवातीला घालायचं थोडंसं तेल. हे तेल सगळीकडे असं पसरून घेऊया. यामध्ये आधी आपण घालूया राईस. आता घालूया. आधी आपण अंडे प्लेट करून घेऊया. आता परत आपण राईस बनवून घेऊया.
आता आपण गार्निश करूया. थोडस कांदा, काजू, थोडीशी कोथिंबीर आणि वरनं थोडंसं तेल किंवा तूप. आता असा फॉइल पेपर घेऊन आपण त्याला पॅक करून घेऊया. आपण गॅस चालू करून बारीक गॅस करायचा आणि ही हांडी गॅसवर ठेवायची आणि ठेवूयात झाकण. हे आता आपला भात पण शिजलाय आणि बाकी सगळी ग्रेव्ही पण शिजलेली आहे. आता आपण हे फक्त 5 ते 10 मिनिटांसाठी बारीक गॅस करून ठेवूया. आपण दम देऊन 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून हे 10 मिनिटं थंड करून घेऊया. 10 मिनिटं झालेत. आता आपण बिर्याणी झाली कशी ते चेक करूया. आपली बिर्याणी रेडी आहे. आता आपण सर्व करूयात. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये जरूर कळवा. तसेच अशा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.